हॅलो फ्रेंड्स, आज आपण CBSEचा 10th स्टँडर्डचा इंग्लिशचा जो सेकंड चॅप्टर आहे नेल्सन मंडेला लॉंग वॉक टू फ्रीडम याचे क्वेश्चन्स आन्सर्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातले पहिले शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स की जे 2 मार्क्सचे येतात, प्रत्येकी 2 मार्क्सचा. तर पहिला आहे, व्हॉट प्रॉमिस डज मंडेला मेक इन द बिगिनिंग ऑफ ओपनिंग ऑफ हिज ओथ टेकिंग स्पीच. म्हणजे मंडेलांनी जेव्हा त्यांची शपथविधी होत होता तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी कोणतं प्रॉमिस हे केलेलं आहे, कोणतं वचन त्यांनी दिलेलं आहे असा अर्थ त्याचा आहे. तर ॲन्सर बघूया. मंडेला थँक्स ऑल द इंटरनॅशनल लीडर्स. ही कॉल्स इट ॲन ऑकेजन ऑफ जॉय अँड व्हिक्टरी फॉर जस्टिस अँड प्रॉमिसेस दॅट द कंट्री shall not again experience the oppression of one by another. सुरुवातीलाच त्यांनी जे इंटरनॅशनल म्हणजे जागतिक स्तरावरचे लीडर्स आलेले होते त्यांना धन्यवाद म्हटलं आणि त्यांनी ही जी घटना आहे, ऑकेजन म्हणजे घटना, ही घटना कशाची आहे तर आनंदाची आहे आणि विजयाची आहे. फॉर जस्टिस, जस्टिस म्हणजे न्याय, न्यायासाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि विजयाची गोष्ट आहे. आणि त्यांनी पुढे प्रॉमिस दिलं, त्यांनी वचन दिलं की आता हा जो देश आहे त्यांचा म्हणजे साऊथ आफ्रिका हा परत एकदा दहशतीखाली किंवा दडपशाहीखाली असा कधीही येणार नाही. ऑपरेशन म्हणजे एक प्रकारची गोऱ्यांनी ब्लॅक लोकांची केलेली पिळवणूक होती. तर त्या अनुषंगानं मंडेला म्हणतायत की आता हा देश परत गुलामगिरीत जाणार नाही. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट फ्रीडम मीन्ट टू मंडेला इन चाइल्डहुड. आता मंडेलांना लहानपणी फ्रीडम म्हणजे काय याचा कोणता अर्थ लागत होता ते आपण बघूया. इन चाइल्डहुड फ्रीडम फॉर मंडेला मीन टू रन फ्रीली इन द फील्ड्स. त्यांच्यामध्ये लहान असताना त्यांना फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय तर शेतामध्ये फ्रीली पडायचं. टू स्विम इन द स्ट्रीम, नंतर छोट्या छोट्या पाण्याच्या याच्यामध्ये आंघोळ आपलं पोहायचं. टू रोस्ट मिलीज, मिलीज म्हणजे काय तर मका. तर छोटे ते आफ्रिकन भाषेमध्ये त्याला मिलीज म्हणतो. तर ते रोस्ट करायचे, भाजायचे, ते खायचे. अँड राईड द स्लो मुव्हिंग बल्स, आणि बैलांवरती स्वार व्हायचं आणि इकडून तिकडे जायचं. म्हणजे हे सगळं त्या लहानपणचं त्यांची व्याख्या होती फ्रीडमची, स्वातंत्र्याची. What are the ideals which Mandela set for the future of South Africa in his swearing in ceremony? तर मंडेलांना या याच्यातून एक विचारायचा आहे प्रश्न आपल्याला की त्यांचे कोणते आयडियल्स म्हणजे आदर्श होते की ज्यांना साऊथ आफ्रिकेसाठी त्यांना शोधायचे होते, मांडायचे होते, त्यांना ते अचीव करायचे होते. मंडेला वॉन्टेड टू लिबरेट हिज कंट्रीमन फ्रॉम पॉवर्टी. मंडेलांना आपले जे कंट्रीमन होते, देश बांधव होते, त्यांना त्यांची सोडवणूक करायची होती, त्यांचे स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. कशापासनं तर पॉव्हर्टी, गरिबी. डिप्रायव्हेशन म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो एखादी गोष्ट नसणे, त्याला आपण डिप्रायव्हेशन म्हणतो. नंतर सफरिंग म्हणजे यातना, दुःख. जेंडर, जेंडर म्हणजे लिंगभेद. अँड अदर डिस्क्रिमिनेशन्स म्हणजे इतर प्रकारचे जे आपण म्हणूया भेद होते किंवा अन्याय होता, या सगळ्या गोष्टींपासून त्यांना आपल्या देशबांधवांना मोकळं करायचं होतं, स्वातंत्र्य द्यायचं होतं. व्हॉट डिड मंडेला थिंक फॉर ऑप्रेसर अँड ऑप्रेस्ड. मंडेलांच्या मते ऑप्रेसर आणि ऑप्रेस म्हणजे ऑप्रेसर म्हणजे अन्याय करणारा आणि ऑप्रेस म्हणजे ज्याच्यावरती अन्याय होतो, जो अन्याय सहन करतो तो. तर यांच्यातला फरक काय किंवा ते यांच्या दोघांच्या बाबतीत काय म्हणत आहेत. तर मंडेला ऑलवेज थॉट दॅट बोथ ऑप्रेसर अँड ऑप्रेस्ड आर डिप्राइव्ड ऑफ देअर ह्युमॅनिटी. त्यांच्या मते, मंडेलांच्या मते काय होतं की जो अन्याय करतो आणि जो अन्याय सहन करतो त्या दोघांनाही एक प्रकारची आपण म्हणूया मानवतेपासून त्यांना सुटका झालेली नसते. त्यांना सुटका म्हणजे की ते त्यांच्यामध्ये मानवतेला एक प्रकारची कमतरता आहे. ऑप्रेसर इज अ प्रिझनर ऑफ हेट्रेड. जो अन्याय करतो तो गुलाम आहे. कशाचा गुलाम आहे तर हेट्रेड म्हणजे तिरस्काराचा तो गुलाम आहे. अँड ऑप्रेस्ड हॅज नो कॉन्फिडन्स इन ह्युमॅनिटी.
आणि जो ऑप्रेस्ड आहे, जो अन्याय सहन करतो आहे, त्याचा आता मानवतेवर मानवी मूल्यांवरती आता विश्वास उरलेला नसतो. अँड सो बोथ ऑफ देम नीड टू बी लिबरेटेड. आणि म्हणून मंडेलांच्या मते हे दोघं जे आहेत, म्हणजे अन्याय करणारे आणि अन्याय सहन करणारे, दोघांनाही स्वातंत्र्याची गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अपार्थीट. आता अपार्थीट हा एक साऊथ आफ्रिकन इंग्लिशमधला शब्द आहे. अपार्थीट म्हणजे काय, तर एक प्रकारचं आपण म्हणतो अन्याय, दोन लोकांमध्ये केला जाणारा भेदभाव, तो अपार्थीट. इट इज अ पॉलिटिकल सिस्टीम अंडर विच पीपल वेअर डिव्हायडेड अकॉर्डिंग टू देअर रेस. म्हणजे ही एक राजकीय अशी एक आपण म्हणूया सिस्टीम होती, व्यवस्था होती, की ज्यामुळे त्या लोकांमध्ये दोन प्रकारच्या लोकांमध्ये एक प्रकारचा आपण म्हणूया अन्याय केला जात होता, डिव्हाइड केलं जात होतं. रेस म्हणजे काय, त्यांचा वंशावरनं गोरे आणि काळे यांच्यामध्ये डिव्हाइड केलं जात होतं. व्हाईट पीपल वेअर गिव्हन मोर पॉलिटिकल राईट्स अँड अदर ॲडव्हान्टेजेस. आणि त्यावेळी जे व्हाईट लोक होते, गोरे लोक होते, त्यांना आपण म्हणतो राजकीय अधिकार जास्त होते, त्याचप्रमाणे इतर फायदेसुद्धा होते. व्हेरॅज ब्लॅक्स वेअर नॉट फ्री. आणि त्यावेळेस जिथे गोऱ्यांना जास्त अधिकार होते, स्वातंत्र्य होतं, तिथे ब्लॅक्स म्हणजे काळ्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हते. दे डोंट हॅव मिनिमम पॉलिटिकल एज्युकेशनल अँड सोशल राईट्स. त्यांना अत्यंत कमी किंवा नसलंही तरी म्हणूया चालेल, राजकीय, नंतर एज्युकेशनल म्हणजे आपण शैक्षणिक आणि सामाजिक असे हक्क फारच कमी होते. आणि याला म्हणतो आपण अपार्थीट. आता याच्यामध्ये काही अडचण असेल तर निश्चित तुम्ही मला विचारा, आपण अजून डिटेल्समध्ये ते डिस्कस करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th. व्हॉट डिड मंडेला रिअलाइज अबाउट हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. आता मंडेलांना भाऊ पण होते आणि बहिणी पण होत्या, मग त्यांच्याविषयी मंडेलांना काय वाटतं हे आपण बघूया. मंडेला रिअलाइज दॅट हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स वेअर नॉट फ्री इन देअर ओन कंट्री. मंडेलांना वाटत होतं की त्यांचे जे बांधव आहेत, त्यांच्या भगिनी आहेत, ह्या सगळ्यांना कुठं इथे फ्री नाही आहे, त्यांना स्वातंत्र्य नाही आहे. कुठं, तर त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये. ड्यू टू देअर कलर अँड फ्रीडम ऑफ एव्हरीवन इन द ब्लॅक कम्युनिटी वॉज कर्टेल. आणि हा जो अन्याय होता किंवा जे पारतंत्र्यात होते ते कशामुळे, तर त्यांच्या रंगामुळे हे सगळे अन्याय सहन करत होते. अँड फ्रीडम ऑफ एव्हरीवन इन द ब्लॅक कम्युनिटी वॉज कर्टेल. आणि जो ब्लॅक कम्युनिटी होती किंवा आपण म्हणतो की जे काळे लोक होते, ते सगळ्यांवर एक प्रकारे त्यांचे हक्क जे होते ते कमी झालेले होते किंवा नव्हतेच. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 6 क्वेश्चन्स आपण पाहिले हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स होते. तर याच्यावरनं तुम्ही तुमचे नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि अत्यंत सोप्या भाषेत मी लिहून देण्याचा हा प्रयत्न केला आहे. आता आपण थोडा लॉंग आन्सर्स घेऊया की जे 8 मार्कचे असतात. त्याला पहिला क्वेश्चन आहे तो आपण बघूया. डिस्क्राईब द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम फॉर द ह्युमन बीइंग्स अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट for the growth of civilization and humanism as described in the lesson Nelson Mandela Long Walk to Freedom. आता बघा, त्याचा आपण प्रश्नाचा अर्थ आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. डिस्क्राईब द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम फॉर द ह्युमन बीइंग्स. म्हणजे ह्युमन बीइंग्स म्हणजे माणूस म्हणजे मानवतेसाठी फ्रीडमचं काय उपयोग आहे, त्याचा काय व्हॅल्यू आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, आणि हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ सिव्हिलायझेशन अँड ह्युमॅनिझम. आणि सिव्हिलायझेशन म्हणजे जी आपण नागरी एक आपण म्हणतो संहिता आहे, आपण जे लोक जीवन जगतो, आणि ह्युमॅनिझम म्हणजे माणुसकी, ह्या दोघांसाठी ह्या फ्रीडमचं काय महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जे मंडेलांचा ऑटोबायोग्राफी आहे लॉंग वॉक टू फ्रीडम या अनुषंगानं कसा विचार करतो तो प्रश्न विचारलेला आहे. थोडक्यात काय, तर फ्रीडमचं महत्त्व काय, स्वातंत्र्याचं महत्त्व काय, मानवी जीवनामध्ये काय उपयोग होतो ते आपण बघूया. इन लॉंग वॉक टू फ्रीडम मंडेला हायलाइट्स द व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ फ्रीडम इन द डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन अँड ह्युमॅनिझम. त्यांचे जे आत्मचरित्र होतं द लॉंग वॉक टू फ्रीडम, याच्यामध्ये मंडेलांनी
काय हायलाईट केलं आहे, म्हणजे कशावरती जोर दिलेला आहे, तर इम्पॉर्टंट रोल ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्याचा महत्त्वाचा एक रोल आहे, महत्त्वाची भूमिका फ्रीडम निभवत असते. कशामध्ये, तर डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन अँड ह्युमॅनिझम. तर एक प्रकारे मानवतेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ती आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. अकॉर्डिंग टू हिम फ्रीडम इज अ फंडामेंटल ह्युमन राईट. आणि त्यांच्या मते फ्रीडम काय आहे, तर एक आपला मूलभूत मानवीय हक्क आहे. अँड दॅट एनेबल्स ह्युमन्स टू लिव्ह विथ डिग्निटी, मेक चॉईसेस. आणि ज्यावेळेस आपल्याला फ्रीडम येते, आपल्याला स्वातंत्र्य मिळतं, तेव्हा माणूस काय करू शकतो, तर तो एका डिग्निटीनं जीवन जगू शकतो, एका आपण म्हणूया ताठ मानेनं जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे तो चॉईसेस म्हणजे तो निवडसुद्धा करू शकतो. जीवनामध्ये चॉईसेस फार महत्त्वाच्या असतात. गुलामगिरीमध्ये चॉईसेस माणसाला नसतात, तर फ्रीडम तुम्हाला ती चॉईसेस देतं. फ्रीडम मीन्स क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन अँड इक्वालिटी. अजून त्यांच्यामध्ये फ्रीडम म्हणजे काय, तर क्रिएटिव्हिटी, नवीन सर्जनशीलता आपण म्हणतो, नवीन काहीतरी बनवायचं, इनोव्हेशन शोध, आणि इक्वालिटी म्हणजे समानता. फ्रीडम तुम्हाला हे सुद्धा क्रिएटिव्हिटी पण देतं, इनोव्हेशन पण देतं आणि इक्वालिटीही देतं. इट ऑल्सो फॉस्टर्स ह्युमॅनिझम बाय मीन्स ऑफ रिस्पेक्ट, कंपॅशन अँड युनिटी. त्यास फॉस्टर म्हणजे काय, निर्माण करणे, तयार करणे. तर स्वातंत्र्य तुम्हाला अजून काय देतं, तर तुम्हाला रिस्पेक्ट देतं, आदर देतं, कंपॅशन दया देतं आणि एकतासुद्धा देतं. म्हणजे मानवीय आयुष्यामध्ये फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे हे मंडेलांना इथे सांगायचं आहे. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, हा एक मोठा क्वेश्चन जो होता लॉंग ॲन्सर, तोही आपण आटोपलेला आहे. आता माझ्या मते हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता, कारण हा क्रक्स आहे, मध्यवर्ती कल्पना आहे या चॅप्टरची, ह्या लेसनची. आणि जरी तुम्हाला काही दुसरे क्वेश्चन्स अडत असतील, हे मोठे क्वेश्चन्स, तर प्लीज तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी तुम्हाला ते सुद्धा सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.